मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधलाय। कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याचा जरांगेंचा आरोप आहे। इतकंच नाही तर या प्रकरणात भ्रष्टाचार होत असल्याचाही जरांगेंनी आरोप केलाय। त्यावर आता बावनकुळेंनीही प्रत्युत्तर दिलंय, बघूयात। मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात झाली आहे। जरांगेंनी धाराशिवमध्ये तुळजाभवानीचं दर्शन घेत दौरा सुरू केला। कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्यानं जरांगेंनी सत्ताधाऱ्यांवर पुन्हा एकदा टीका केली आहे। प्रमाणपत्रांवरील पे या शब्दांचा अर्थ पैसे द्या असा आहे का, असा सवाल जरांगेंनी केला। प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांकेतिक भाषेत आदेश दिलेत असा आरोपही जरांगेंनी केला। मराठ्यांना त्रास दिला असून सरकारला वठणीवर आणणार असा इशारा देखील आता जरांगेंनी दिलाय। 3 प्रमाणपत्र रद्द झाले आणि हे तिसरं बावनकुळेंनी इन्व्हेस्टमेंट करून दिलेलं। कलेक्टर बीड, तहसीलदार माजलगाव त्वरित अवैध बाबत कारवाई करावी। 5 दिवसाच्या आत विषय घेऊ इथं डॅश मारलाय अवैध। काय म्हणणं हे समिती नेमून कारवाई करायची, कारवाईला डॅश मारलाय। चौकशी करून अवैध करण्याबाबत त्याचा अर्थ असा होतो अधिकाऱ्यांना सांकेतिक भाषा आहे बावनकुळेची। काय चूक बोलतो मी, डोक्यात पक्क आहे आमचं, कोणी काही करू शकत नाही। तुम्हाला आता दाखवतो मी तुमचं काय होतंय का नाही, कारण तुम्ही नुसते मला त्रास दिला। तुम्हाला वाटलं आमचं कोणी काही करीत नाही, तुम्ही मराठ्याला त्रास दिला। तुमच्या डोक्यात हवा गेली, कारण निवडून आम्ही दिलंय तुम्हाला, ती बहुमताचा माज आहे ना, ती उतरवतो आम्ही मराठी। धनगराला बी 15 वर्षापासून हेच केलंय। आज आरक्षण देतो, उद्या देतो। यांना वाटतं आमचं कोणी काही करत नाही। दलितात असंच केलंय, आदिवासीत पण हेच आहे, बंजारा समाजाचं। यांना आता वोटणीलाच आणणार मी, यांना आता मी सोडत नाही। दरम्यान यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी जरांगेंना प्रत्युत्तर दिलं। हे माझ्या स्वभावातच नसल्याचं त्यांनी म्हटलंय। इतकंच नाही तर मी मराठा समाजाच्या अत्यंत जवळचा असल्याचंही बावनकुळेंनी स्पष्ट केलंय। माझं रक्तच नाहीये। जे कोणी माझा आरोप करताय त्यांना लखलाभ आहे, माझा स्वभाव नाही कुणाच्या विरुद्ध वागण्याचा, कुणावर अन्याय करण्याचा। आणि त्यामुळे मराठा समाजाच्या बद्दल कधीच माझ्या मनात वेगळी भूमिका नाहीये, कारण मराठा समाजाच्या फारच जवळचा मी आहे। जसं ओबीसीचा घरातला आहे तसा मराठाच्या समाजातला घरातला आहे, आणि त्यामुळं परिवारामध्ये आम्ही कधी असं करत नाही। जरांगे विरुद्ध बावनकुळे या वादात काँग्रेसनेही उडी घेतली आहे। फडणवीस आणि भाजप सरकारनं मराठा, बंजारा आणि धनगर समाजाची फसवणूक केल्याचा आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे। आज केंद्रामध्ये आपण पाहिलं असेल की विधानसभेमध्ये 2019 मध्ये फडणवीस सरकारने 2018-19च्या काळामध्ये गायकवाड समितीचा एक रिपोर्ट आणून विधानसभेचीच फसगत केली आणि सुप्रीम कोर्टाने त्याला फटकारलं। त्यामुळे हे सरळ सरळ या समाजाला फसवण्याचं काम आणि यांना आपसात लढवण्याचं काम करतात आहेत। कुणबी प्रमाणपत्र वाटपाच्या मुद्द्यावरनं जरांगे पुन्हा एकदा आक्रमक झाले। यावेळी बावनकुळे यांच्यासह एकनाथ शिंदे त्यांच्या टार्गेटवर आहेत। आता त्यांनी सरकारला पुन्हा एकदा इशारा दिलाय। त्यामुळे येत्या काळात जरांगे विरुद्ध सरकार असा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।